नमस्कार, मी रंजना रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे कोफ्ते। तर त्याला लागणारं साहित्य बघून घेऊ। हा एक दुधी भोपळा आहे, 3 टमाटे आहेत, 2 कांदे आहेत, थोडी कोथिंबीर आणि लसणाच्या 15-20 पाकळ्या आहेत, अद्रक 1 इंच आणि 4 हिरव्या मिरच्या। तर सगळ्यात आधी आपण ह्या भोपळ्याला त्याची साल काढून आता याला आधी कट करून घेते। याच्यावरची साल काढून घेऊ आपण आधी। मी धुवून घेतलाय हा आणि साल काढून झाली की याला खिसणीने खिसून घ्यायचं। आता याची साल काढून घेतली। आता याला हे खिसणीने खिसून घेते। पूर्ण असं खिसून घ्यायचं। हे बघा, आता हात खिसून घेतलंय मी। आता याच्यातलं पाणी काढून घ्यायचं। असं दोन्ही हाताने दाबून सगळं पूर्ण पाणी काढून घ्यायचं याच्यातलं। हे पाणी याच्यासाठी काढायचं की जर पाणी नाही काढलं तर आपले ते कोफ्ते कडक होतील आणि बेसन जास्त लागतं याच्यात। मग आपल्याला याला बेसन थोडं कमीच वापरायचं, म्हणजे मऊ चांगले होतात। आता बघा, हे याचं पाणी काढून घेतलंय, तर हे पाणी फेकून नाही द्यायचं। हे पाणी असंच ठेवायचं, हे नंतर लागणार आहे आपल्याला। आधी आपण आता त्याची हे करू, सगळं मिक्स करून घेते याच्यात। तीन चमचे मी बेसन पीठ टाकले। जर आपल्याला नंतर लागलं तरच घ्यायचं, आधी सगळं बघायचं। 1 चमचा धना पावडर, अर्धा टीस्पून हळद आणि थोडी मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि ही जिरा पावडर। हा थोडासा ओवा टाकला, चवीनुसार त्याच्यात थोडंसं आता मीठ टाकते। ह्याच्यात थोडंच मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, नाहीतर आपले पकोडे खारट होतील। आता बघा, हे सगळे मसाले टाकले त्याच्यात। हे थोडंसं असं हलक्या हलक्या हाताने त्याला फिरवून घ्यायचं, जास्त असं दाबून नाही घ्यायचं। जितकं कमी होईल बेसन तितकं कमीच वापरायचं, जास्त वापरायचंच नाही बेसन। मला वाटतं थोडंसं लागेल अजून, तर मी अर्धा चमचा टाकते। बस एवढंच टाकलं। आणि हे असं करून घेतलं की लगेच तेलातून तळायचे, नाहीतर मग याला मीठ टाकल्यामुळं पाणी सुटतं। हे जास्त वेळ नाही ठेवायचं। बघा, हे आता छान झालेत मिक्स। त्याचे असे गोल गोल गोळे करून घ्यायचे। हे असे गोळे करायचे सगळे आणि ठेवायचे। आता मी हे तेल तापायला ठेवलं होतं बघा, तर हे तेल चांगलं तापलं आहे आपलं आणि गॅस कमीच आहे। आता हे याच्यात टाकते। हे जास्त वेळ जर करून ठेवलं ना तर बघ हे पातळ होतं, म्हणून मी केल्याबरोबर आधी हे फ्राय करून ठेवायचे आणि मग दुसरी तयारी करायची। त्याला लगेच हलवायचं नाही, 1-2 मिनटं होऊ द्यायचे चांगले। आता गॅस थोडासा मोठा करते। आता बघा, चांगले होत आले ते।
कलर पण आला याला, काही जास्त वेळ लागत नाही, 2 मिनटं लागतात. असे सोनेरी कलरवर आले ना की मग चांगले फ्राय झालेले असतात. आता मी थोडासा गॅस मोठा करून बघा, आता कलर दिसतोय छान, पण तरी अजून थोडंसं होऊ देते. थोडासा अजून सोनेरी कलर झाला ना मग छान दिसतं, म्हणजे खायला चवीला छान लागतं. झाले बघा आता हे चांगले. आता हे काढून घेते. आणि आता हे दुसरं टाकून घेते. गॅस थोडा कमी करते. शक्यतो पण टाकताना गॅस थोडा बारीकच ठेवायचा. आता हे बारीक करून ह्याला आधी थोडंसं होऊ द्यायचं, नंतर मग पलटी करायचं. आता गॅस मोठा केला आहे. आता हे घ्यायचे चांगले फ्राय करून. हे झाले की मग मसाला कसा करायचा आहे ते बघू. आता मी हे जे सगळं आहे ना, कांदा, टमाटर, मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, ह्याला सगळं मिक्सरमधून काढून घेते. आता बघा हे होत आले, अजून थोडेसे बाकी आहे. ते झाले की आपण आता हे काढून घेऊ. याच्यात जास्त बेसन नाही ना घातलं, म्हणून हे चांगले झाले. म्हणजे असे जास्त कडक नाहीत वाटत, मऊ मऊ वाटतं. नंतर दाखवणार आहे मी तुम्हाला थंड झालं. बघा आता हे झाले, आणि यांना काढून घेते. चांगला कलर आला. आता सोनेरी कलर आला की झाले. आता गॅस बंद करते आणि मसाल्याची तयारी करते. आता हे सगळं कापून घेतलं आहे मी. आता ह्याला थोडंसं जाडसर मिक्सरमधून काढून घेते. तर थोडं थांबून थांबून मिक्सर चालवायचा, जास्त बारीक नाही झालं पाहिजे. थोडंसं बारीक कर. आता हे झालंय बघा, असं जाडसर काढून घेतलंय. आता याची फोडणी करू. आता याच्यात 3 चमचे तेल टाकले आणि मोहरी टाकली. आता थोडं जिरं टाकते आणि हिंग आहे. हिंग चांगला भाजला त्या त्याच्यात वाटलेला, हा वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकते. थोडं चांगलं आता परतून घ्यायचं. आता हा भाजत आलाय बघा. याला कमीत कमी 6-7 मिनटं जातात मसाला फ्राय करायला. तर कांदा टमाटर सगळं कच्चं असतं ना, मग ते भाजायला थोडासा वेळ लागतो. आता हे भाजत आलं आहे. त्याला चांगलं तेल पण सुटतं. आता याच्यात मी मसाले टाकते. मसाल्याच्या आधी याच्यात 1 चमचा बेसन टाकते. बेसन याच्यासाठी टाकते, याला थोडंसं ग्रेव्हीसाठी थोडा घट्टपणा येतो, म्हणून थोडंसं बेसन टाकून याच्यात भाजून घ्यायचं चांगलं.
एकच चमचा टाकला, कोणी खाते त्या चमच्याने. थोडं बेसन भाजलं की मग आता याच्यात मसाले टाकणार. आता याच्यात मी सुके मसाले टाकते. तर थोडीशी हळद टाकली, पाव चमचा. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आणि 1.5 चमचा धण्याची पावडर टाकली. अर्धा चमचा जिरा पावडर. जरा चांगलं आता मसाले खाली करपू नयेत म्हणून मगाशी जे मी पाणी घेतलं होतं त्याचं काढलेलं भोपळ्याचं पिळून ते पाणी घालणार आहे याच्यात. आणि ह्या पाण्यासोबत ते मसाले चांगले शिजवून घेणार. भाजी खायला खूप छान लागते. आता मसाला चांगला भाजलाय बघा. आता याच्यातून थोडीशी हातावर चुरगळून कसुरी मेथी घालते. थोडीशी बारीक करून कसुरी मेथी घातली आणि याच्यात आता पाणी घालते. गॅस आता मोठा करते आणि एक भांडं आहे ते भांडं भरून पाणी टाकते. थोडंसं अजून पाणी टाकणार आहे याच्यात. एक ग्लास पाणी टाकले मी. या ग्लासाने 1 ग्लास पाणी बस झालं एवढं भाजीला. असं त्याला एक उकळी येऊ द्यायची आणि मी तुम्हाला ते कोफ्ते बनवले होते ते दाखवते. हे बघा एकदम असे मऊ झाले, छान कडक नाही झाले. आणि जर समजा आपण हे जास्त बेसन घातलं तर मग ते कडक होतात आणि चवीला छान लागत नाहीत. म्हणून बेसन थोडंसं कमीच टाकायचं. आता याला उकळी आली चांगली की मी हे कोफ्ते टाकणार आहे. तर 2 मिनटं मी याच्यावर झाकण ठेवते. आता बघा याला उकळी आली चांगली. आता मी हे सगळे कोफ्ते टाकते याच्यात. खूप सोपी रेसिपी आहे. काही करायला जास्त वेळ पण नाही लागत आणि खायला पण छान लागते. गॅस थोडा मोठा करते आणि याला एक उकळी काढून घेऊ. आता मी आता याच्यावर झाकण ठेवते आणि एक उकळी काढते. झाली बघा. आता याला एक चांगली उकळी आली. आता मी झाकण काढून घेतले. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते. गॅस मोठा करते थोडासा आणि याला बंद करते आता आणि एका छोट्या भांड्यात काढून घेते. आता बघा ही पूर्ण भाजी तयार झाली. आता मी एका छोट्या भांड्यात काढून घेते. एकदम असे मऊ छान झाले आणि जास्त वेळ पण नाही लागला. पटकन झाली. 20 मिनिटं लागले भाजी बनवायला. आता बघा ही पूर्ण तयार झाली. मी आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घातली. तर ही अशी होती भाजी. सगळं साहित्य मी सांगितलेलं आहे व्यवस्थित प्रमाण त्याचं. जर तुम्हाला ही आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.